नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कानगावस कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. रिझल्ट लागलाय, एम-एस-टी सी-ई-टीचा रिझल्ट लागलाय. आता रिझल्ट लागल्यानंतर जे विद्यार्थ्यांच्या मनात अपेक्षित प्रश्न आहे, ते सगळे प्रश्न समोर येतात. या या सगळ्या गोष्टींमध्ये ज्याला छान मार्क्स मिळाले आहेत, ते पण कन्फ्यूज आहेत आणि ज्यांना छान मार्क्स नाही मिळाले, कमी मार्क्स मिळाले, ते पण काही प्रमाणात कन्फ्यूज आहेत. छान मार्क्स मिळाले, त्यांना कन्फ्युजन आहे, की मी आता नेमकं कोणतं कॉलेज निवडायचं? प्रोसेस कशी, काय? या सगळ्या गोष्टी. चांगल्यात चांगलं कॉलेज मला मिळेल का? आणि ज्याला कमी मार्क्स मिळाले, आता मला कोणतं कॉलेज मिळणार? नेमकं काय करणार? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना कमी मार्क्स आहेत, ते विद्यार्थी सगळ्यात जास्त जर कन्फ्यूज होत असतील, तर फोन कॉल्स. त्यांना बरेच दिवसातून 5 ते 6 फोन कॉल हे ठरलेलेच आहे. आणि फोन कॉल असतो असा, की मी अमुक कॉलेजमधून बोलतोय, मी तमुक कॉलेजमधून बोलतोय. मी तुम्हाला तुमची ॲडमिशन इथे करून देणार, असं-तसं. या सगळ्या गोष्टीवर आजचा सेशन बनवलेला आहे मॅडम. पहिली महत्त्वाची गोष्ट, ॲडमिशन प्रोसेस जी आहे, हे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस 3च पद्धतीची. त्या 3 पद्धती व्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही पद्धतीतून ॲडमिशन घ्यायची नाहीये. शासन निर्मित लीगली फक्त 3च पद्धत. सगळ्यात पहिली पद्धत ती म्हणजे कॅप राउंड. कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन करणे, राउंड 1, राउंड 2, राउंड 3 या तिन्ही राउंडच्या मार्फत ॲडमिशन. कॅप राउंडचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमचे मेरिट नंबर येतात. तुम्ही ते मेरिट नंबर व्यवस्थितरित्या पाहून लास्ट इयरचा कट ऑफ आणि त्यानुसार तुमचे कॉलेजेस निवडून ऑप्शन फॉर्म भरू शकता. त्यासाठी तुम्हाला मदत लागली असेल तर आम्ही आहोत. तुम्ही आमचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला असेल. तुम्ही पर्सनली येऊन भेटू शकता. आम्ही तुम्हाला तुमचे कट ऑफ वाईज कॉलेज काढण्यात मदत करू. ते दुसरी गोष्ट, सपोज तुम्ही कट ऑफ वाईज तुमचे कॉलेज काढले आणि तुम्हाला ते भरण्यात कुठेतरी अडचण येत आहे, तर आम्ही ऑनलाईन तुम्ही जे कॉलेजची लिस्ट आणली ते पण तुम्हाला भरून देऊ. दुसरी पद्धत अशी असते, की तिन्ही राउंड झाल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाहीये. तिन्ही राउंड झाल्यानंतर एक स्पॉट राउंड असतो कॉलेज लेव्हल. स्पॉट राउंड म्हणजे ज्या जागा शिल्लक राहिल्या तिन्ही राउंड नंतर, त्या जागेवर कॉलेज विद्यार्थ्यांना ॲडमिशन देऊ शकते. बऱ्याच विद्यार्थ्यांना आम्ही स्पॉट राउंडमध्ये ॲडमिशन देऊन दिलेली आहे. चांगल्यात चांगल्या कॉलेजेस स्पॉट राउंडमध्ये मिळतात. कारण की मॅक्सिमम विद्यार्थी या प्रोसेसकडे शेवटपर्यंत लक्षच देत नाही. की 3 राउंड झाले बा, मला आता काय कॉलेज लागणार? चला मी रिपीट करतो किंवा दुसऱ्या कोर्सकडे पाहतो. अशी सगळ्यांची मेंटॅलिटी असते. त्यामुळे शेवटच्या राउंडकडे कोणाचं लक्ष नसतं. त्या राउंडमध्ये पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन आम्ही मिळवून दिली आहे. चांगल्यात चांगल्या कॉलेज. तिसरी पद्धत जी आहे तुमची ती म्हणजे आहे मॅनेजमेंट. अर्थात मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला डोनेशनने ॲडमिशन करावं. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी म्हणतंय की तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आम्हाला द्या, आम्ही तुमचे ॲडमिशन करून देऊ. प्रोव्हिजनल ॲडमिशन. आता कोणीही जर तुम्हाला प्रोव्हिजनल ॲडमिशनबद्दल म्हणताय म्हणजे तो दुसरं काही न करता त्या प्रोसेस थ्रूच तुमची ॲडमिशन करणार. प्रोव्हिजनल ॲडमिशनमध्ये तो तुमचे डॉक्युमेंट घेऊन येणार, कॅप राउंडमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन करून देणार. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याला जे कॉलेज त्यांचं आहे तेच कॉलेज फक्त ऑप्शनमध्ये टाकणार. बाकी ऑप्शन्समध्ये तो टाकणार नाही आणि तुम्हाला दुसरीकडचे कोणतेही पर्याय निवडता येणार नाही. नाईलाजास्तवर तुम्हाला त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावी लागेल. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. अगदी सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला भलेही कमी मार्क असेल, चांगल्यात चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही आमच्या काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. आम्ही तुमचं व्यवस्थितपणे रजिस्ट्रेशन करून देऊ. त्यानंतर तुम्हाला मेरिटप्रमाणे कॉलेजेस काढून देऊ. हे जर तुम्ही स्वतः काढले, तर त्याप्रमाणे तुमचे कॉलेजेस काढून देऊ. आणि निश्चितपणे तुम्हाला जे अपेक्षित कॉलेज आहे तुमच्या मार्क्सनुसार, साहजिक आहे बेटा मार्क्सनुसारच कॉलेज भेटणार. तुम्ही जर म्हणाल, की माझे मार्क्स कमी आहे, मला एकदम टॉप मोस्ट पुण्याचं कॉलेज पाहिजे, ते शक्य नाहीये. तुम्हाला तुमच्या मार्क्सला पण रिस्पेक्ट द्यावी लागेल. त्यामुळे घाबरत जायचं कारण नाही. एकदम ओव्हर कॉन्फिडन्स घेऊ नका. प्रोसेसला एकदम लाईटली घेऊ नका. प्रोसेसला लागणारे जे डॉक्युमेंट्स आहेत, ते व्यवस्थित पद्धतीने आधीच स्कॅन करून ठेवा. स्कॅन करण्यासाठी तुम्ही आमच्या गंगावस कोचिंग काउन्सिलिंग सेंटरला भेट देऊ शकता. आम्ही तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या स्कॅन करून कॅप प्रोसेसचा फॉर्म तुम्हाला व्यवस्थितरित्या भरून देऊ. म्हणजे कट ऑफ वाईज कॉलेजेस काढून देऊ आणि पूर्णपणे प्रयत्न करू, की पहिल्या 3 राउंडमध्ये असो किंवा शेवटच्या स्पॉट राउंडमध्ये तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज मिळेल. त्यामुळे गोंधळून जाऊ नका. बाहेरून जे तुम्हाला फोन कॉल्स असतात, की आम्ही या कॉलेजमधून बोलतो, त्या कॉलेजमधून बोलतो, यांना फसवू नका. कोणालाही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स देऊ नका आणि रीतसर शासनाच्या प्रोसेसमधूनच ॲडमिशन घ्या. हां, जर साहजिक तुम्हाला असं वाटत असेल, की नाही बा मला मोठं कॉलेज पाहिजे आणि मला लागणारच नाहीये, तर मी मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेतो. तो वेगळा पार्ट आहे. तुम्ही मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घेऊ शकता, जर तुमचं फायनान्शियल बजेट असेल तर. पण नसेल तर
बाकी कोणत्याही फंदात किंवा कोणत्याही फसवेगिरीला पडू नका. कोणतीही मदत लागली, तुम्ही कानगाव कोचिंग आणि काउन्सिलिंग सेंटरला भेट द्या. धन्यवाद.